फाईल, ओपन रिसेंट. आणि हे आपलं वॉक सायकल जे आहे ते आपलं लास्ट लेक्चर झालं होतं, बरोबर ना? ठीक आहे, याला मी एकदा कंट्रोल एंटर करतो. ठीक आहे, आता आपण काय केलं लास्ट लेक्चरला, की कॅरेक्टर जो आहे, ठीक आहे, तो सीनच्या बाहेरून सीनच्या आतमध्ये आला आणि परत दुसऱ्या बाजूने काय केलं, सीनच्या बाहेर निघून गेला. बरोबर ना? आता हेच आपण आहे ना, आता हे आपण काय केले, सगळे फ्रेम इकडे डिफाईन केले. बरोबर ना? हेच आपण काय करू शकतो, कॅरेक्टरला एका जागेवरती पण आपण वॉक करवू शकतो. म्हणजे कसं, फाईलमध्ये जातो, न्यू, परत मी इकडे एक नवीन डॉक्युमेंट क्रिएट करतो. सेम साईज मध्ये रुलर ऑन करतो आणि जे वॉक सायकल आपण लास्ट लेक्चर बघितलेलं तेच इकडे मी याला घेतो. सगळ्यात पहिलं कॅरेक्टर वॉक सायकल, राईट क्लिक, कॉपी फ्रेम्स, पेस्ट फ्रेम्स, दुसरी फ्रेम, कॉपी फ्रेम्स, पेस्ट फ्रेम्स, कॉपी फ्रेम्स, पेस्ट फ्रेम्स, कॉपी फ्रेम्स, पेस्ट फ्रेम्स. बस आता ही एक शेवटचीच. ठीक आहे, आणि हा कॅरेक्टर आपल्या इकडे आलेला आहे. पण आता हा कॅरेक्टर कसा झाला, पहिल्यासारखाच झाला. बरोबर ना? पूर्ण बाहेरून मग हा आतमध्ये आला. बरोबर. तुला जर का हवा असेल तर तू, ठीक आहे, मी काय करतो, याला इकडे सिलेक्ट करतो आणि डायरेक्टली मी याला इकडे अलाइनमेंट मध्ये येऊन करतो याला अलाइन टू स्टेज, सेंटर, सेंटर. समजलं? म्हणजे प्रत्येक फ्रेम वरती कॅरेक्टर जो आहे, दिसलं हे? ठीक आहे, बस याला मी काय करतो, सिलेक्ट करतो. ओके. आणि याला सिलेक्ट करतो आणि दुसरी फ्रेम,
नेक्स्ट फ्रेम. नेक्स्ट फ्रेम. ओके, बस झालं. आता मी याला करतो इकडून सिंपल कंट्रोल एंटर. आता कॅरेक्टर काय झालं, खूप फास्ट झाला आपला. बरोबर ना? फास्ट व्हायचं रिझन काय आहे? कारण आपण याच्यामध्ये कुठेही काय नाही दिलेले आहेत, इन बिटवीन फ्रेम्स दिलेले नाही आहेत. बरोबर. सो ठीक आहे, याच्यामध्ये मी एक बॅकग्राऊंड पण घेतो आणि मग त्याला की फ्रेम टाकून देतो. सॉरी, इन बिटवीन फ्रेम्स. आता मी इकडे थोडंसं काय करतोय, रेडीमेड बॅकग्राऊंड वापरतोय. ठीक आहे ना? इकडे तर मी क्रिएट केलं होतं, पण आता मी इकडे क्रिएट नाही करत आहे, डायरेक्टली बॅकग्राऊंडची इमेज वापरतो इकडे. मग त्याच्यासाठी फाईल, इम्पोर्ट टू लायब्ररी ऑन माय सी ड्राईव्ह. आणि मी इकडून बॅकग्राऊंड घेतो. एक मिनिट आधी बॅकग्राऊंड चेक करतो कुठलं घेऊ शकतो ती. बॅकग्राऊंड हा पण आहे चांगला. ठीक आहे. ओके, लायब्ररी. त्याला थोडंसं छोटं करतो. आता कॅरेक्टर काय झालं, वरच्या बाजूला झाला, म्हणून याला सिलेक्ट करतो. आता थोडंसं याला छोटं करावं लागणार आहे. ठीक आहे, हे बघा, हे असं दिसेल. बॅकग्राऊंड आपला स्टील आहे. बरोबर. पहिल्याच्या एक्झाम्पल मध्ये कसं होतं, बॅकग्राऊंड स्टील होता, पण कॅरेक्टर जे आहे ते पूर्ण बाहेरून इकडे आतमध्ये येत होतं. बरोबर ना? ठीक आहे. हा बॅकग्राऊंड इकडे स्टील आहे, पण हा कॅरेक्टर जो आहे तो बाहेरून इकडे आतमध्ये येतोय. बरोबर. पण यावाल्या एक्झाम्पल मध्ये कसं आहे की आपला जो कॅरेक्टर जो आहे तो एकाच जागी काय करतो, वॉक करतो. त्यामुळे आपल्याला बॅकग्राऊंडला याला काय करावं लागेल, थोडंसं मूव्ह करावं लागेल. आणि मूव्ह करायच्या आधी जरा याचा पण स्पीड जो आहे तो व्यवस्थित करूया. ह्याच्यासाठी मी इकडे सगळ्यांना सिलेक्ट करतो आणि याला मी करतो F5 2 वेळा, म्हणजे याच्यामध्ये हे इन बिटवीन फ्रेम्स येतील.
ठीक आहे, ह्याला मी करतो इकडे F5. ठीक आहे, किंवा तुम्हाला ह्याला जर काय ॲनिमेशन द्यायचं झालं तर तुम्ही प्रत्येक की फ्रेम वरती पण ह्याला काय करू शकता, इकडे ॲनिमेट करू शकता, राईट क्लिक. एक मी रेग्युलर मेथड पण दाखवतो इकडे. जसं की F6 करा, त्याला थोडंसं इकडे मूव्ह करा. शिफ्ट की. एक मिनिट. एकदा एकदा याला थोडंसं शिफ्ट की प्रेस करून एकदा इकडे काय करतो, याला मी ठीक आहे. कदाचित बॅकग्राऊंड थोडा जास्तच फास्ट झाला, हे जरा बघावं लागेल. हा, हे बघा. ठीक आहे, तर हे आपलं काही कामाचं नाही आहे. राईट क्लिक, रिमूव्ह फ्रेम्स. ठीक आहे, आता हे अशा पद्धतीने दिसणार. बरोबर, काळजी करू नका. ठीक आहे, हे व्यवस्थितच झालेलं आहे. फक्त एवढंच की हे काय करतो, इकडे लूप मध्ये हे करतो, त्याच्यामुळे लूप मध्ये ह्याला ॲनिमेट करतो, त्यामुळे काय होतो, इकडे थोडासा प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. बरोबर, स्पीड आणि हे जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. आता हेच तुम्ही काय करू शकता, फ्रेम जे आहेत ते पुढे कॉपी पेस्ट करून पण तुम्ही इकडे काय करू शकता, याला यूज करू शकता. समजलं श्रेय आहे? तर मला वाटलं तर मी पूर्ण अशा पद्धतीने हे वॉक सायकल बनवून सुद्धा मी याला काय करू शकतो, इकडे वापरू शकतो. किंवा मी कॅरेक्टरला इकडे एका जागेवरती काय करू शकतो, वॉक करवू शकतो. आणि मग नंतर काय करू शकतो, मी याला जे बॅकग्राऊंड आहे ते इकडे मूव्ह करू शकतो. बरोबर, याचा याच्यामध्ये मी बॅकग्राऊंडला मूव्ह केलंय आणि इकडे मी कॅरेक्टरला मूव्ह केलेलं आहे, हे बघ. समजलं हे? तर हा या दोघांमधला डिफरन्स आहे. ठीक आहे, तर मी याला पण इकडे सेव्ह करून ठेवतो. फाईल, सेव्ह, कॅरेक्टर अॅनिमेशन 2, सेव्ह. ठीक आहे, आता इकडे येतो, जरा मी फाईल, सॉरी, न्यू मध्ये जातो, एक फोल्डर क्रिएट करतो.
ॲनिमेट सेव्ह करून आता आपण बघूया जे आपण वॉक सायकल इकडे बनवलेलं आहे त्याला आपण वेगवेगळ्या फॉर्मॅट्स मध्ये आपण त्याला कसं काय सेव्ह करतो ते जरा आपण इकडे बघणार आहोत. ठीक आहे, एक मिनिट दे जरा. ठीक आहे, तर इकडे येतो. सगळ्यात पहिले याला मी फाईल मध्ये जातो. परत मी याला सेव्ह ॲज करतो वेगळ्याने ऑन माय डेस्कटॉप. ॲनिमेट सेव्ह कॅरेक्टर ॲनिमेशन याला मी रिनेम करतो फायनल सेव्ह. बरोबर, आता मला याला काय करायचं आहे, व्हिडिओ काढायचा आहे. बरोबर, आता हे बॅकग्राऊंड पण इथेच आहे. मला याचा व्हिडिओ काढायचा झाला तर फाईल मध्ये जातो. इकडे मिळेल एक्सपोर्ट, कारण सेव्ह ॲज मध्ये जाशील तर इकडे परत तुला हे फ्लॅश वाला फॉर्मॅटच मिळेल. बरोबर, मग मला याचा व्हिडिओ काढायचा आहे किंवा जेपॅग वगैरे काढायचं आहे किंवा याचं काय अजून काय घ्यायचं झालं तर त्याच्यासाठी आपण याला करतो इकडून एक्सपोर्ट. एक्सपोर्ट मध्ये जर का तुला डायरेक्टली हे करायचं आहे, काय बोलतात, व्हिडिओ जर का याचा बनवायचा झाला तर मी इकडे खाली येतो आणि इकडे एक ऑप्शन मिळेल कॉड एक्सपोर्ट मूवी स्लॅश मीडिया. याच्यावरती सिलेक्ट करतो आणि इकडे येतो. ठीक आहे, रेंडर साईज 1280 बाय 720 आपण हेच वापरलेले आहे. तुला जर का नंतर चेंज करायचं झालं तर ते सुद्धा तू इकडे घेऊ शकतेस. सपोज नंतर तुला 1920 1080 वगैरे करायचं झालं तर ते सुद्धा तू करू शकतेस, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, ठीक आहे. तर मी इकडे घेतो सध्याला इग्नोर स्टेज कलर नाही घेत आहे, स्टेजचा कलर व्हाईट आहे तो घेतोय. तुला जर का ट्रान्सपरंट हवं असेल तर मग तू इकडे घेऊ शकतेस. स्पॅन मध्ये एंटायर मूवी किंवा तू सीन 1 घेऊ शकतेस. ठीक आहे, एंटायर मूवी. ठीक आहे, म्हणजे जेवढे पण फ्रेम्स बनवले ते फॉर्मॅट, वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओसाठी तू इकडे सिलेक्ट कर H.264. हे त्याचं डिफॉल्ट प्रीसेट्स वगैरे आहे. डिफॉल्ट AME आहे. तुला जर का चेंज करायचं झालं फेसबुकसाठी हवं किंवा मॅच सोर्स वगैरे हे सुद्धा इकडे मिळेल. फेसबुकसाठी काय बनवायचं झालं, हाय क्वालिटीसाठी बनवायचं झालं, मोबाईल डिव्हाइससाठी काही बनवायचं झालं, ट्विटरसाठी व्हिडिओ वगैरे काय बनवायचे झाले तर यूट्यूबसाठी तर ते सुद्धा इकडे मिळेल. मॅच सोर्स, हाय बिटरेट, मीडियम बिटरेट. सध्याला डिफॉल्ट घेऊया. आउटपुट कुठे घ्यायचं आहे, ऑफकोर्स आपल्या फोल्डरमध्ये घ्यायचं आहे. डेस्कटॉप, ॲनिमेट सेव्ह. आलं, मी याला करतो इकडे सेव्ह. सगळं जर का बरोबर असेल मी याला करतो इकडून एक्सपोर्ट. एक मिनिट थांब जरा, ते मीडिया कोडर ऑन होईल, मीडिया एन्कोडर ऑन होईल आणि मग इकडून एक्सपोर्ट होईल. हम्म, अजून इकडे फाईल आली नाही आपली. मे बी माझा नेट चालू आहे म्हणून ते येत नाही आहे वाटतं.
हा बरोबर, माझा नेटच चालू आहे त्यामुळे इकडे येत नाहीये. मी जरा नेट ऑफ करून हे मीडिया एन्कोडर ऑन करून एकदा चेक करू का, नाही तर मग ही माझी मूवी एक्सपोर्ट नाही होणार. हॅलो. श्रेया, मी जरा नेट ऑफ करतो आणि ते एक्सपोर्ट करून चेक करतो. 2 मिनिटं दे मला फक्त. ठीक आहे, हे बघ श्रेया. ओके, हे सगळं इकडे आहे. हे व्यवस्थित एक्सपोर्ट झालंय. मी आधीच जे पण सगळं इकडे घेतलेलं ते सगळं इकडे बघ एक्सपोर्ट झालं. हे डन झालं, हे डन झालं, हे डन झालं. आणि इकडे जर का तू नोटीस करशील, दिसलं हे पण एक्सपोर्ट झालं. एक्सपोर्टचा मेसेज आला. ओके. 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 कारण ते मी आधी दोनदा केलेलं ते पण अडकून राहिलेलं. बरोबर, त्याच्यानंतर मी याला ऑफ करून बनवलं तर हे बघ, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं, हे तिन्ही फाईल म्हणजे काय झाले तिकडे एक्सपोर्ट झाले. आणि हे आपल्या फाईलमध्ये कॅरेक्टर ॲनिमेशन फायनल, हे 1 आणि 2 ऑफकोर्स हे तिन्हीच्या तिन्ही इकडे काय झालेत, एक्सपोर्ट झालेत. याला डबल क्लिक करून मी इकडे प्ले करतो. 1 मिनिट, डिस्प्ले मी शेअर नाही केलाय का? शेअर साऊंड. ठीक आहे श्रेया. सो दिसलं आता हे. 1 मिनिट. हा, हे बघ, जे मीडिया कोडर जे आपण वापरलेलं ते पहिले दोन फाईल जे कॅन्सल झाले होते ते पण इकडे रेंडर झालेले आहेत. आणि जे मी तुला थांब बोललो आणि ते मी रेंडरला लावलं तर ती वाली फाईल पण इकडे काय झालेली आहे, रेंडर झालं. इकडे ग्रीन टिक आलेले आहे, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित काय झालं, एक्सपोर्ट झालं. याला मी करतो इकडे मिनिमाइज आणि येतो आपल्या फोल्डरमध्ये जिकडे आपण याला हे सेव्ह केलेलं आहे. दिसलं, फायनल, फायनल 1 आणि फायनल 2 हे तिन्हीच्या तिन्ही फाईल इकडे आलेले आहेत. 1 मिनिट, जरा एक नवीन फोल्डर बनवतो. न्यू फोल्डर, सी जेपॅक, न्यू. ठीक आहे, तर याला डबल क्लिक. ठीक आहे, झालं. हे पहिलं पण प्ले होत आहे. साऊंड येतोय ना बरोबर? हे दुसरं पण झालं प्ले. आणि साऊंड येतोय ना श्रेया?
ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपण याला काय करू शकतो, इकडे एक्सपोर्ट करू शकतो. समजलं हे? डायरेक्टली आपण जे अॅनिमेशन बनवलेलं त्याला आपण काय करू शकतो, इकडे एक्सपोर्ट करू शकतो ॲज अ व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. हम्म. त्याचप्रमाणे व्हिडिओ बरोबर आपण इकडे याला एक्सपोर्ट करूया. ठीक आहे. सुरुवातीला येतो फाईल, एक्सपोर्ट. ठीक आहे. इकडे हे तर व्हिडिओ झाला, त्याच्यानंतर तुला इमेज पण मिळेल. तू ॲज अ सिंगल इमेज इकडे काय करू शकते, याला एक्सपोर्ट करू शकते. तर आता या फ्रेम मध्ये काहीच नाहीये इकडे, दिसलं? त्यामुळे इकडे काहीच नाही येणार. आता हे असं का, तर तू जेव्हा एक्सपोर्ट याला करतेस तेव्हा इकडे प्रॉब्लेम काय, तुझा प्लेहेड जिथे असेल ना, बरोबर, ही ही पर्टिक्युलर फ्रेम जी आहे ना, ही पर्टिक्युलर फ्रेमच काय करतो, तो इकडून एक्सपोर्ट करतो. जेव्हा तू इकडे एक्सपोर्ट इमेज करशील तेव्हा, हे बघ, समजलं हे? मग याला कुठल्या फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट करायची आहे ती इकडून तू जेपॅग सेव्ह करू शकते. बाय डिफॉल्ट जीएफ आहे, जेपॅग आहे, पीएनजी आहे, PNG 24. मी सिंपल याला जेपॅग बनवतो इकडून. क्वालिटी 100%. ब्लर मला नको. मॅट, मॅट म्हणजे याचा बॅकग्राऊंड वगैरे कसा हवा आहे तो. प्रोग्रेसिव्ह बॅकग्राऊंड ऑलरेडी यूज केलं त्यामुळे एवढा काय फरक नाही पडणार. सगळं बरोबर आहे. की याला मी करतो इकडून सेव्ह. कुठे सेव्ह करायचं आहे, तर इकडे ॲनिमेट मध्येच सेव्ह. आणि ही झाली माझी आता सेव्ह केलेली इमेज. एक सिंगल फ्रेम पण आपण इकडून काय करू शकतो, याला एक्सपोर्ट करू शकतो. समजलं श्रेया? ठीक आहे. याला करतो मी क्लोज. त्याचप्रमाणे जर का तू फ्युचरमध्ये, ठीक आहे, सपोज तू फ्युचरमध्ये जर का ह्याला VFX वाल्या ऍप्लिकेशन मध्ये टाकणार आहे, वेगळं बॅकग्राऊंड जर का घेणार आहे, तर तसं पण आपण इकडे यूज करू शकतो. त्याच्यासाठी मी बॅकग्राऊंडला हाईड करतो. ठीक आहे. आणि याला मी काय करतो, डायरेक्टली फाईलमध्ये जातो, एक्सपोर्ट. इकडे तुला ऑप्शन मिळेल कॉल्ड मूवी, बरोबर. आणि मी काय करतो, इकडे तुला इकडे मिळेल जेपॅक सिक्वेन्स किंवा PNG सिक्वेन्स, डेस्कटॉप, ॲनिमेट सेव्ह. आता हे मला काय करायचं, या फाईलला ना कुठल्या तरी व्हिडिओ एडिटिंग ऍप्लिकेशन मध्ये म्हण, किंवा मला याला ना काय करायचं माहितीये, VFX, VFX वाल्या ऍप्लिकेशन मध्ये मला दुसरं बॅकग्राऊंड टाकून आहे ना, तिकडे काय करायचं, याला ॲनिमेट करायचं. त्यामुळे मला इकडे बॅकग्राऊंड घ्यायचाच नाहीये. मग मी याला करतो इकडून, जर का इकडून बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट हवा असेल तर सिलेक्ट कर इकडून PNG सिक्वेन्स. आणि इकडे PNG मध्ये येतो कॅरेक्टर ॲनिमेशन, याला मी करतो सेव्ह. ठीक आहे. क्वालिटी 720 फुल साईज, 32 बीट, एक्सपोर्ट. आता मी इकडे जेवढे पण इकडे फ्रेम्स बनवलेले आहेत ना, त्या सगळे फ्रेम्सचे काय बनणार, एक एक इमेज बनवून याची पूर्ण सिक्वेन्स काय होऊन जाणार, इकडून एक्सपोर्ट होऊन जाणार. हे बघ. दिसलं? आता तू ही काय करू शकते, हे जेवढे पण तुझे सिक्वेन्स आलेले आहेत, हे तू VFX वाल्या ऍप्लिकेशन मध्ये म्हण, किंवा व्हिडिओ एडिटिंग वाल्या ऍप्लिकेशन मध्ये हे वॉक सायकल घेऊन जा.
आणि तू जर का दुसरीकडून जर का बॅकग्राऊंड वगैरे घेत असेल किंवा मॅट पेंटिंग वगैरे बनवलेलं असेल तर तिकडे जाऊन तू काय करू शकतेस, इकडे याला कॉम्पोजिट करू शकतेस. समजलं? तर हे एक झालं. त्याचप्रमाणे तुला जर का वाटलं तर तू इकडे याचं जेपॅग वाले सिक्वेन्स पण काढू शकते. एक्सपोर्ट मूवी पीएनजी झालं. मी इकडे घेतो याचं जेपॅग सिक्वेन्स, अॅनिमेट सेव्ह मध्ये येऊन याला मी जेपॅग मध्ये सेव्ह करतो. आता या जेपॅग मध्ये काय होईल माहितीये का, हा जो आपण बॅकग्राऊंड जो वापरलाय ना व्हाईट कलरचा, हा जसाच्या तसाच येईल. ठीक आहे. याला मी करतो इकडून क्वालिटी 720. ओके. आणि इकडे येऊन जेपॅग, हे बघ झालं. सगळ्यामध्ये हा व्हाईट बॅकग्राऊंड दिसेल तुला. समजलं? आता जेपॅग आणि पीएनजी मध्ये डिफरन्स एवढाच आहे की जेपॅग मध्ये तुमचा बॅकग्राऊंड येऊन जातो आणि काय बोलतात, पीएनजी मध्ये तुमचा बॅकग्राऊंड येत नाही. त्याचप्रमाणे फाईलमध्ये जातो एक्सपोर्ट. तुला जर का मूवी करायचं झालं तर इकडे तुला हे जिफ सिक्वेन्स पण मिळेल, पण जास्त करून आपण इकडे पीएनजी वापरतो जर दुसऱ्या कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन ह्याला आपण वापरणार आहोत तर. त्याचप्रमाणे इकडे अजून एक तुला ऑप्शन मिळेल क्विकली फाईल. याला मी करतो इकडून एक्सपोर्ट. तुला इकडे मिळेल एक्सपोर्ट ॲनिमेटेड जिफ. बरोबर. आता हे जे ॲनिमेटेड मूवीज वगैरे जे येतात ना, बरोबर, सॉरी, ॲनिमेटेड जे इमेजेस वगैरे येतात ना, त्याला आपण बोलतो आहे ॲनिमेटेड जिफ. जिफ सिलेक्टिव्ह बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट घेऊया आपण, नाहीतर मग हा व्हाईट कलरच वापरेल. ठीक आहे. किंवा एक मिनटं, ह्याला मी करतो इकडून कॅन्सल. त्याचं बॅकग्राऊंड आपण वापरूया पण जिफ मध्ये. हा, जिफ मध्ये तुझा साऊंड येणार नाही हा, हे फक्त इमेजचा फॉर्मॅट असणार आहे. एक्सपोर्ट ॲनिमेटेड जिफ. ठीक आहे. लुपिंग फॉर एव्हर 1 ऑफ 180. बस याला मी सेव्ह करतो. ओके. आणि हा आलाय माझा जिफ. डबल क्लिक करेन तर हा ॲनिमेशन वाल्या फॉर्म मध्येच येईल. फोटोज. ही नॉर्मल जिफ इमेज आहे. मी तुला ही इमेज जी आहे ती ग्रुपवरती शेअर करतो. सगळे व्हिडिओ वगैरेची साईज बघतो. एक मिनिट जरा, व्हिडिओची साईज काय? 1.46 MB. बरोबर. हे दोन जे फाईल्स आहेत ना, हे मी तुला आता शेअर करतो इकडे. तू एकदा चेक करून घे. ओके. फोटोज अँड व्हिडिओज ऑन माय डेस्कटॉप, ॲनिमेट सेव्ह. हे दोन फाईल मी तुला सेंड करतोय. चेक करून घे.
ठीक आहे श्रेया, समजलं हे की मूवी बनवल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने त्याला एक्सपोर्ट करतो ते. हम्म? तर आजच्या लेक्चरला फक्त एवढंच. ठीक आहे, हे जरा तुला जे एक्झाम्पलच बोलतोय. आजच्या लेक्चरच्या रिलेटेड तुला काही डाऊट आहे का? काही नाही समजलं असं काय आहे का? प्लीज विचार मला. हा श्रेया, काही डाऊट आहे का? डू यू हॅव एनी डाऊट? ठीक आहे, मग आपण उद्याच्या लेक्चरला भेटू. ठीक आहे, जे काही तू रन सायकल, वॉक सायकल, रन सायकल, जंप सायकल जे बनवशील त्याला ते तू एक्सपोर्ट कर. कारण मी आज एक्सपोर्ट पण सांगितलेलं आहे की जर का मूवी जर का आपण बनवलेली असते तर तिला आपण कशा पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला एक्सपोर्ट करतो. बरोबर, सिंगल इमेज हवी असेल तर तीही मिळेल, इमेजचा सिक्वेन्स हवा असेल तर तेही मिळेल, जिफ इमेज पण मिळेल. आणि आपण याला काय करू शकतो, व्हिडिओवाल्या फॉर्मॅटमध्ये पण आपण याला काय करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. ठीक आहे, तर आज फक्त एवढंच. बाकी आपण मग पुढच्या लेक्चरला काही नवीन टॉपिक सोबत आपण काय करूया, याला सुरुवात करूया. हे आपलं काय होतं तर, हा, ट्रेडिशनल ॲनिमेशनचं वॉक सायकल होतं. काय बोलतो, ट्रेडिशनल ॲनिमेशनचं वॉक सायकल होतं. अजून एक वॉक सायकल आपण बघणार आहोत, पण ते ट्विन मेथडने बघणार आहोत. समजलं? ठीक आहे, तर आज फक्त एवढंच. बाकी मग आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. ठीक आहे, बाय बाय.